नमस्कार, मी गौरव मानकर ॲड पोस्ट मराठीमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करतो। काल लोकसभा निवडणुकीचे निकाल लागलेत। लोकसभा निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर आता सत्ता स्थापनेसाठी संघर्ष सुरू आहे। जवळपास एनडीएची सत्ता येणार असं स्पष्ट आहे, परंतु नितीश कुमार असो किंवा चंद्रबाबू नायडू असो यांच्याबद्दल अनेकदा साशंकता असते, ती आता सुद्धा आहे। या सर्व घडामोडीमध्ये महाराष्ट्राचा रोल सुद्धा महत्त्वाचा राहणार आहे। महाराष्ट्रामध्ये लोकसभेचे निकाल जे लागले त्यावर अनेक प्रतिक्रिया येत आहेत। भाजपाला अपेक्षित यश मिळालं नाही आहे आणि बदल झालेला आहे। या सर्व गोष्टींवर आणि त्याचं विश्लेषण करण्यासाठी आज आपल्यासोबत नागपूर लोकमतचे संपादक श्रीमंत माने सर आहेत। आपण त्यांच्यासोबत बोलूयात। सर, ॲड पोस्ट मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे। धन्यवाद। सर, मला सांगा, यूपी आणि महाराष्ट्रातून दिल्लीच्या सत्तेचा मार्ग जातो असं म्हटलं जाते आणि यूपीमध्ये यावेळेस खूप मोठा बदल झालेला आहे, महाराष्ट्रामध्ये सुद्धा बदल झालेला आहे। या बदलाबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमचं नेमकं आकलन काय आहे? एक तर देशातलं सर्वात मोठं राज्य म्हणून यूपीमध्ये निम्म्यापेक्षा जास्त जागा इंडिया आघाडीने जिंकणे आणि विशेषतः समाजवादी पार्टीनं तिथं मोठ्या प्रमाणावर यश मिळवणे हे खूप सिग्निफिकंट आहे। गेल्या निवडणुकीचा जर विचार केला, त्याच्याशी तुलना केली, 2014 आणि 2019च्या निवडणूक निकालांची जर आपण विचार केला तर आपल्या असं लक्षात येतं की 2019ला तिथं समाजवादी पार्टी आणि बहुजन समाज पार्टीचं अलायन्स होतं, तिथला त्यांची आघाडी होती आणि त्या आघाडीने 15 जागा जिंकू शकले होते फक्त। तर त्यातला वोट ट्रान्सफरचा मुद्दा खूप महत्त्वाचा होता। आणि त्याचबरोबर यावेळेला असं झालं की 2019च्या निवडणुकीचा थोडासा त्याच्यातनं धडा घेऊन 2022च्या विधानसभा निवडणुकीतनं जे काही अपयश आलं किंवा यश आलं थोडंसं, ते लक्षात घेऊन अखिलेश यादव हे खूप पूर्णपणे बदललेलं एक लीडरशिप ही या निवडणुकीच्या निकालातून इमर्ज झाली आहे, ती समोर आली आहे। आणि वैशिष्ट्य या निवडणुकीचं थोडंसं वेगळं पण आहे की 3 तरुण नेते प्रामुख्यानं, ज्यांना आपण म्हणतो की वडिलांच्या छायेतून पूर्ण बाहेर येऊन लीडरशिप एस्टॅब्लिश करत आहेत। त्याच्यामध्ये अखिलेश यादव हे खूप प्रमुख नाव आहे, तेजस्वी यादव हे दुसरं नाव आहे आणि चिराग पासवान हे तिसरं नाव आहे। अखिलेश यादव आणि चिराग पासवानांचे वडील आता हयात नाही आहेत आणि तेजस्वी यादवांचे वडील जे आहेत ते सक्रिय नाही आहेत किंवा आजार आणि त्यांच्या बाकीच्या प्रकरणांमुळे। अखिलेश यादवांनी जी चूक सुधारली त्याचा फायदा असा झाला की तिथं, कारण मी 2022च्या निवडणुकीच्या वेळेला जवळपास एक 10 दिवस उत्तर प्रदेशात होतो आणि तिथं असं लक्षात येत होतं की अखिलेश यादवांची लाट आहे, पण बूथ मॅनेजमेंट आणि काउंटिंग मॅनेजमेंटमध्ये ते फसले आणि त्यांना 111 जागा फक्त आल्या। यावेळेला माझं असं ऑब्झर्वेशन आहे की अखिलेश यादव आणि राहुल गांधी, म्हणजे यूपी के 2 लडके, या दोघांनी मिळून या मॅनेजमेंटवरती अधिक काम केलं आणि त्याचा परिणाम दिसला। दुसरं थोडंसं तिथं BJPमध्ये, भारतीय जनता पक्षामध्ये थोडंसं नाही म्हटलं तरी एक इनफायटिंग आहे। ते इनफायटिंग पंतप्रधान नरेंद्र मोदी वाराणसीच्या रूपाने त्या प्रदेशातून त्या लोकसभेवर निवडून येतात। तिथं योगी आदित्यनाथ आणि स्मृती इराणीसारखे काही लीडरशिप हे पण एक महत्त्वाची आणि महत्त्वाकांक्षी अशा पद्धतीचे नेतृत्व आहेत तिथं। त्यांच्यात काही इनफायटिंग आहे का आणि त्याचा काही परिणाम भाजपच्या एकूण तिथल्या पिछेहाटीवर झाला आहे का, हे थोडं तपशिलात जाण्याची गोष्ट आहे। राहिला प्रश्न महाराष्ट्राचा, अगदी निवडणूक जाहीर झाली तेव्हापासून महाराष्ट्र हे देशातलं निर्णायक राज्य राहील असं मानलं जात होतं। त्याचं कारण आहे की गेल्या 2 वर्षामध्ये या राज्यामध्ये पक्ष फोडण्याचं जे काही राजकारण झालं, विशेषतः शिवसेना फुटली पहिल्यांदा जून 2022मध्ये आणि त्याच्यानंतर जुलै 2023मध्ये वर्षभरानंतर राष्ट्रवादी काँग्रेस फुटली। हे 2 पक्ष फोडण्याचं सगळं खापर, सगळा ठपका सामान्यांच्या दृष्टीनं हा भारतीय जनता पक्षावरती आला। जरी डिनाय केलं भारतीय जनता पक्षाने सुरुवातीला, जेव्हा एकनाथ शिंदे आणि त्यांचे आमदार ज्यावेळेला सुरतला गेले त्यावेळेला तेव्हाचे भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील असं सांगत होते की त्याच्यात आमचं काही नाही आहे, त्यांचा पक्षांतर्गत मामला आहे। पण सुरतच्या हॉटेलमध्ये रिसीव्ह करायला जी मंडळी होती ती भाजपची होती आणि त्याच्यात काही आमदार पण होते, म्हणजे किंवा मोहित कंबोजसारखा नेता होता। त्यामुळं या 2 पक्षांच्या फोडाफोडीच्या राजकारणाबद्दल सामान्य माणसांना आलेला राग, सामान्य माणसाला या पद्धतीच्या असंस्कृत अशा पद्धतीच्या राजकारणाचा आलेला वीट हा रिफ्लेक्ट होईल हे पहिल्यापासून लक्षात येत होतं महाराष्ट्रामध्ये। आणि त्याला जोडीला देश पातळीवरचे काही मुद्दे, जसं बेरोजगारीचा मुद्दा प्रचंड मोठा मुद्दा आहे। सर, मी त्या मुद्द्याकडे येणारच आहे, परंतु तुम्ही सुद्धा अनेक निवडणुका बघितल्या आहेत।
अनेक निवडणुका जवळून पाहिल्या, त्याचं विश्लेषणसुद्धा केलं आहे. यावेळेस असं बोललं जात होतं की ही निवडणूक जनतेने हातात घेतली आहे. राजकीय पार्टींपेक्षा ही निवडणूक जनतेने हातात घेतली आहे. त्यामुळं या निवडणुकीकडे तुम्ही कसं बघता आणि हे सगळे मुद्दे त्याच्यामध्ये कसे रिफ्लेक्ट झाले? जनतेने निवडणूक हातात घेतलं ही जी काही टर्म आहे ना, या टर्मचं कारण असं आहे की ज्यावेळेला पक्ष बदललेले नेते ज्यावेळेला मतदारांकडे जात होते नव्या पक्षाला मतं द्या म्हणून सांगायला, तेव्हा लोक म्हणत होते की तुम्ही व्यक्तिगतरित्या उभे असाल तेव्हा तुमचा विचार करू, आता तुम्ही दुसऱ्यांचं काही सांगू नका. ती जी टर्म आली ती इथून आली. दुसरे जनतेनं निवडणूक हातात घेण्याची जी टर्म आहे ती लोकांमधल्या रागाची, लोकांमधल्या असंतोषाची आहे. त्याच्यात महागाईचा मुद्दा आहे, बेरोजगारीचा मुद्दा आहे आणि शेतीचा मुद्दा प्रामुख्याने आहे. विशेषतः विदर्भासारख्या ठिकाणी जिथं कापूस आणि सोयाबीन हे कोरडवाहूमधली जी नगदी पिकं आहेत त्याचा प्रश्न आहे. संत्र्यासारखं बागायतीमधलं जे नगदी पीक आहे त्याची जी काही परवड झाली आहे. आयात निर्यातीची धोरणं शेतकऱ्यांना लक्षात घेऊन ठरवलीच जात नाहीत. याच्याबद्दलचा जो लोकांच्या मनातला राग होता त्याचा एक अंडरकरंट स्पष्टपणे प्रचाराच्या वेळेला जाणवत होता. त्यामुळं मी स्वतः अगदी निवडणूक जाहीर झाली तेव्हापासून विदर्भातल्या 10 जागापैकी किमान निम्म्यापेक्षा जास्त जागा महाविकास आघाडी जिंकेल असं सांगत होतो. अनेकांना ते पटत नव्हतं, पण ही नाराजी होती आणि ती जाणवत होती. देशाच्या पातळीवर विचार केला तर भाजपच्या एकूण राजकारणाच्या धोरणाला छेद देणारं किंवा राजकारणाचं त्यांची जी काही धोरणं आहेत, अल्पमतात आलो तरी सरकार बदलण्यापासून तर आपण सत्तेबाहेर गेलो आहोत, तर त्याच्यावर दुरुस्ती कशी करतात? 105 आमदार असूनसुद्धा आपल्याला विरोधी पक्षात बसावं लागतं हे लक्षात आल्याबरोबर शिवसेना फोडण्यात आली. शिवसेना ज्या वेळेला फोडली त्यावेळेला त्याच्या मागचं इक्वेशन असं होतं की आपली साधारणपणे 27% मतं आणि एकनाथ शिंदेच्या रूपाने एक 5-7% मतं जर आली तर आपण सत्तेच्या जवळ जाऊ. पण जेव्हा काही सर्वे आले त्याच्यामध्ये असं लक्षात आलं की एकनाथ शिंदेची 5% मतं वाढली परंतु स्वतःची त्यांची 5% कमी झाली नाराजीमुळं. आणि त्यावेळेला मग त्यांनी काय केलं, त्याच्यावरचा उपाय काय तर अजित पवारांना सोबत घेणे. अजित पवारांना सोबत घेण्याचा निर्णय भाजपच्या कोर वोटरला, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या लोकांना कुणालाही आवडला नाही. कारण ती घटना ज्या दिवशी घडली त्याच्या 2 दिवस अगोदर भोपाळमधल्या सभेमध्ये थेट पंतप्रधानांनी महाराष्ट्रातल्या राष्ट्रवादीवरती आणि अजित पवार शरद पवारांच्यावरती थेट टीका केली होती. 70,000 कोटीचा घोटाळा, बँकेचा घोटाळा वगैरे. त्यामुळे ते लोकांना आवडलं नाही. एकनाथ शिंदे चालण्याचं कारण असं होतं की मुळात भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेची युती होती आणि त्यामुळे हिंदुत्वाच्या लाईन घेता येत होती. अजित पवारांना हिंदुत्वाची लाईन घेता येत नव्हती. त्यांच्या प्रवेशाबद्दल अजित पवारांच्याबद्दल भ्रष्टाचाराच्या विरोधातली लढाईची लाईन घेता येत नव्हती. अजित पवारांच्याबद्दल हे काहीच सुसंगत नव्हतं, सगळं विसंगत होतं. अजित पवार चालले नाही या सर्व भूमिका. मी याच प्रश्नाकडे येणार होतो की भाजपने 28-29 जागा लढवल्या, 28 त्यापैकी त्यांना 9 जागा मिळालेल्या आहेत. शिंदेंनी 15 जागा लढवल्या, त्यापैकी त्यांना जवळपास 7 जागेवर यश मिळालं आहे. हा जर रेशो बघितला तर भाजपापेक्षा शिंदेंना यश चांगलं मिळालं आहे. याच्यामध्ये त्याचं कारण आहे, एकनाथ शिंदेंचं एका गोष्टीसाठी कौतुक करावं लागेल. ही इज फुल्ली कमिटेड टू हिज ड्युटीज. मी पाहिलं म्हणजे नागपूरजवळच्या रामटेक मतदारसंघामध्ये भारतीय जनता पक्षाने पुरवलेल्या उमेदवार जो आहे तो शिंदे सेनेच्या तिकिटावरती लढतो आहे, धनुष्यबाणावरती. आणि 5 वेळा एकनाथ शिंदे रामटेकच्या दौऱ्यावर, नागपूरच्या दौऱ्यावर येत आहेत. ही खूप मोठी गोष्ट आहे. ते त्यांचे जे 15 जागी त्यांनी जे लढवल्या त्या 15 जागांवरती एकनाथ शिंदेंनी किमान 2-3 दौरे केले. तुम्ही यवतमाळची जागा लक्षात घ्या, तुम्ही बुलढाण्याची जागा लक्षात घ्या, तुम्ही पश्चिम महाराष्ट्रातल्या किंवा मराठवाड्यातल्या सगळ्या जागा लक्षात घ्या. त्यांनी स्वतः तिथे दौरे केले आणि त्यांनी उमेदवाराच्या ज्या ज्या काही गरजा आहेत, त्याला ज्या प्रकारची मदत पाहिजे, त्याला कार्यकर्ते पाहिजे, त्याला आणखी पाहिजे, त्यांनी त्यांच्या पक्षातले एक सिनियर लीडर प्रत्येक मतदारसंघावरती ऑब्झर्व्हर म्हणून नेला की तिथं तुमचे रोजच्या रोज जे काही चाललं आहे ते. या उलट भाजप नरेंद्र मोदींच्या चेहऱ्यावरती आपण हमखास निवडून येतो अशा भ्रमात राहिले. ज्याला अगेन्स्ट ऑल ऑड्स लढणे म्हणतात ते शिंदेंनी कसं लढायचं असतं ते दाखवलं. आणि आपली सगळी संसाधनं असताना, उमेदवार दिलेले असताना, नरेंद्र मोदींचा चेहरा असताना तरीसुद्धा भाजपला अपयश आलं. त्याचं कारण जे आहे ते त्यांचं एकूण महाराष्ट्रातल्या त्यांच्या राजकारणाच्या ज्या काही मर्यादा स्पष्ट झाल्या त्याच्यामुळे आहे. शिंदेची आता आपण चर्चा करतोय. अजित पवार हे सुद्धा फुटले, राष्ट्रवादीचे 2 शकलं झाले. त्याच्या अगोदर शिंदे आणि उद्धव ठाकरे शिवसेनेचे 2 शकलं झाले. तर या 2 पक्षांमध्ये जर आपण तुलना केली
तर 10 जागा लढवून राष्ट्रवादीला, 8 जागा. शरद पवार चंद्र गटाला 8 जागा मिळाल्या. यांनी 21 जागा लढवल्या. उद्धव ठाकरेंनी त्यांना 9 जागा मिळालेल्या आहेत. याच्यामध्ये आपण जर तुलना केली तर शरद पवार या गटांना खूप चांगला सपोर्ट मिळाला आणि उद्धव ठाकरेंना त्या तुलनेमध्ये हा तितकासा फायदा झालेला नाही. शिंदेंना तो फायदा झालेला आहे. म्हणजे शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये थेट लढत जर बघितली 13 जागांवर थेट लढत झाली. त्यामध्ये 7 जागांवर शिंदे आणि 6 जागांवर उद्धव ठाकरे आहे. ही जी लाट आपण म्हणत होतो किंवा जो गद्दारीचा शिक्का जो मारला गेला होता त्याच्यामध्ये पण तेवढा फायदा उद्धव ठाकरेंना झाला नाही. तुमचं काय मत आहे? नाही, मला असं वाटतं की उद्धव ठाकरेंनी ही लढाई खूप चांगली लढली. हे जे 7 आणि 6 जे झालेलं आहे हे 19-20 आहे. म्हणजे त्याच्यात फार काही एकतर्फी शिंदेंचा विजय नाही आहे. त्याचं कारण रिसोर्सेस आहे, त्याचं कारण पैसा आहे, त्याचं कारण निवडणूक लढण्यासाठी आवश्यक असणारी यंत्रणा आहे. आणि त्या यंत्रणेमध्ये उद्धव ठाकरेंच्याकडून तितकंसं म्हणजे ते रिसोर्सेस पुरवले गेले नाहीत किंवा मतदारसंघ आणि यांचे जे 7 आणि 6 असं जे झालेलं आहे 13 जागांबरोबरच आपण जर विचार केला तर असं लक्षात येतं की उद्धव ठाकरेंनी त्यांचे कॅम्पेनिंग खूप चांगलं केलं, परंतु बॅक ऑफिसमध्ये ते कमी पडले आहेत. प्रत्यक्ष फील्डवरती बूथ मॅनेजमेंट आणि बाकीच्या सगळ्या गोष्टींमध्ये ते कमी पडलेले आहेत. या उलट शेवटी एक लक्षात घ्या, शेवटी उद्धव ठाकरे मातोश्रीमधून बाहेर पडून राजकारण करतायत आणि एकनाथ शिंदे हे रस्त्यावरचा लढवय्या माणूस शिवसैनिक म्हणून आहे. आणि त्यांच्याकडे जेवढा अनुभव आहे निवडणुकांचा तेवढा उद्धव ठाकरेंच्याकडे नाही आहे. किंवा उद्धव ठाकरेंकडचे जे बाकीचे नेते आहेत तसे मर्यादितच राहिलेले आहेत, पण जे नेते आहेत त्या त्यांच्या मतदारसंघामध्ये त्यांच्यावरती जबाबदारी होती. आणि एकनाथ शिंदे ज्यावेळेला इकडं आले त्यावेळेला तुम्ही त्यावेळेच्या आमदार जे त्यांच्यासोबत गेले त्यांच्या पहिल्या प्रतिक्रिया काय आहेत पहा, ते सगळे फील्डवरचे मंडळी आहेत सगळे. आणि त्यांची एक खंत अशी होती की आम्ही फील्डवरचे आहेत, आम्ही खरे शिवसैनिक आहोत. आणि शिवसैनिक ज्यावेळेला लढतो आहे तर त्याला तेवढ्या प्रमाणात उद्धव ठाकरेंच्याकडून सपोर्ट मिळत नाही. उद्धव ठाकरेंचं राजकारण खूप वेगळं आहे. उद्धव ठाकरेंचं या निवडणुकीत मला जाणवलेलं वैशिष्ट्य असं होतं की ते त्यांच्या डिलिव्हरीजबद्दल प्रचंड क्लिअर होते. तुम्ही पाहिलं असेल त्यांच्या सभांमध्ये की ते कागद हातात घेऊन बोलत नव्हते. आणि कागद हातात न घेता इतकं सुसंबद्धपणे बोलणं हे तितकं सोपं नाही. जेव्हा तुमचं खूप क्लॅरिटी असते तुम्हाला काय म्हणायचं आहे आणि तुम्हाला काय बोलायचं आहे, काय मेसेज डिलिव्हर करायचा आहे याच्याबद्दलची ज्यावेळेला क्लॅरिटी असते त्यावेळेलाच ते होऊ शकतं. अदरवाईज तुम्हाला जर चक्के पंजे करायचे आहेत, या बोटावरची थुंकी त्या बोटावरची करायची असेल त्यावेळेला मात्र तुम्हाला खूप कागद आणि रेफरन्स आणि अमुक तमुक खूप तयारी करावी लागते. तसं नव्हतं. पण तरीसुद्धा उद्धव ठाकरेंनी एकूण जागा त्यांच्या म्हणजे 21 पैकी 9 ज्या आलेल्या आहेत एवढं तर नक्की झालेलं आहे की ते डिस्कार्डेड नाही आहेत. भाजप जे समजत होती की तुम्ही संपलेले आहात ते संपलेले नाहीत. आणि शिवसेनेचं म्हणजे मूळ शिवसेना किंवा उद्धव ठाकरेंची सेना त्यांचा सगळा जो जीव आहे ना तो मुंबईत आहे. आणि मुंबईत त्यांनी बाजी मारलेली आहे. सगळ्यात महत्त्वाचं बाहेर जे आहे ते मारले. जवळपास 4 जागा त्यांनी त्या ठिकाणी त्यांच्या निवडून आल्या. सर, आपण विदर्भाकडे जर आलो तर विदर्भामध्ये काँग्रेसला खूप मोठा फायदा झालेला आहे. 2014 आणि 19च्या तुलनेमध्ये यावेळेस खूप मोठे यश काँग्रेसने मिळवलं आहे. 1 जागा राष्ट्रवादीला पण मिळाली आहे. उद्धव ठाकरेंना पण 1 जागा विदर्भामध्ये मिळालेली आहे. तर अशामध्ये भाजपचा जो असा कुठला फॅक्टर जो ठरला विदर्भामध्ये जो चालला नाही आणि 2014 ते 19च्या तुलनेमध्ये इतका मोठा त्यांना सेटबॅक बसला? स्पष्टपणे सांगायचं तर भाजपने विदर्भामध्ये फॅक्टर म्हणून असं काही प्लॅनच केलेलं नव्हतं. प्लॅनिंग जे केलेलं होतं ते अपोजिशनने केलेलं होतं आणि त्या प्लॅनला सपोर्ट होईल अशाच पद्धतीच्या ॲक्टिव्हिटीज भाजपमधून होत गेल्या. उदाहरणार्थ 2014च्या विधानसभा निवडणुकीच्या तुलनेमध्ये 2019मध्ये भाजपच्या विदर्भात 15 जागा कमी झाल्या होत्या. म्हणजे 2014ला मोदी लाटेमध्ये 44 जागा भाजपने जिंकल्या होत्या आणि 2019ला 29 जागा जिंकल्या होत्या. 15 जागा कमी झाल्या होत्या. त्या कमी झालेल्या जागा कुणाकडे डिस्ट्रीब्यूट झाल्या तर अकस्मातपणे राष्ट्रवादी काँग्रेसला 6 जागा मिळाल्या आणि काँग्रेसची जी टोटल आहे ती 15वर गेली. म्हणजे त्या ज्या कमी झालेल्या जागापैकी मॅक्झिमम जागा दोन्ही काँग्रेसने घेतल्या. तर हे जर आपण लक्षात घेतलं तर आता आणि त्या कुठल्या फॅक्टरमुळे कमी झाल्या होत्या तर DMK फॅक्टर आहे विदर्भातला, दलित मुस्लिम कुणबी. आणि तो फॅक्टर 2019च्या निवडणुकीमध्ये चालला होता. याही वेळेला तो चालेल असं स्पष्ट दिसत होतं. पण तरीसुद्धा भारतीय जनता पक्षाने उमेदवारी देताना
त्यांनी भंडाऱ्यामध्ये नाराजी असलेल्या विद्यमान खासदारालाच तिकीट दिलं आणि ते सुद्धा शेवटी दिलं. मग तुम्हाला द्यायचंच होतं तर पहिल्या लिस्टमध्ये द्यायला पाहिजे होतं. त्यांनी प्रचंड पक्षांतर्गत नाराजी असलेल्या गडचिरोलीसारख्या ठिकाणी अशोक नेत्यांना दिले. अमरावतीमध्ये अख्खी पक्षाची यंत्रणा ज्यांच्या विरोधात आहे त्यांना नवनीत राणांना तिथं उमेदवारी दिली. त्यांनी रामदास तडसयांच्याबद्दल नाराजी आहे हे स्पष्टपणे पक्षाला जाणवत होतं, तरीसुद्धा तिसऱ्यांदा त्यांना उमेदवारी दिली. म्हणजे अशोक नेते आणि रामदास तडस हे तिसऱ्यांदा तुम्ही उमेदवार दिले. दोन्ही त्या जागा त्या कारणामुळे गेल्या. चंद्रपूरमध्ये त्यांनी सुधीर मुनगंटीवारांना, जे अत्यंत कर्तबगार मंत्री आहेत आणि एक मोठा चेहरा आहे विदर्भातला भाजपचा, पक्षांतर्गत असं काय झालं की सुधीर मुनगंटीवारांना जबरदस्तीनं तिथं उतरवण्यात झालं. त्यातली एक अत्यंत फार चर्चा न झालेली बाब अशी आहे की हे इकडचं सगळं राजकारण ओबीसीचं राजकारण आहे. विशेषतः कुणबी समाजाचं कुणबी केंद्रित अशा पद्धतीचं राजकारण आहे. तिथं चंद्रपूरला कुणबी उमेदवार द्यायला पाहिजे ही सगळ्यांची मागणी असताना सुधीर मुनगंटीवारांना उमेदवारी तर दिली, पण त्याच दरम्यान त्यांचा जो आर्यवैश्य समाज आहे त्या समाजाला ओबीसीमध्ये समाविष्ट करून घेण्याची प्रक्रिया पण सुरू केली. म्हणजे डिबेटमध्ये सांगायला की आम्ही पण ओबीसी उमेदवार दिला आहे हे सांगण्यासाठी म्हणून या पद्धतीचे डावपेच लढवणं ते अंगलट आलं. भाजपने प्लॅन केलेलं नव्हतं. भाजप पूर्णपणे आपली प्रचंड मोठी यंत्रणा, पक्षाचं अत्यंत मजबूत संघटन आणि नरेंद्र मोदींचा चेहरा या बळावरती आपण जाऊ. आणि हे केवळ विदर्भापुरतं झालेलं नाही. एक थोडं खोलात जाऊन समजून घेण्याचा भाग असा आहे की देश पातळीवरती ग्राउंड रियालिटीज नजरेआड करून जमिनीवरचे प्रश्न दुर्लक्षित करून आणि सामान्य माणसांचे पोटापाण्याचे प्रश्न आणि किंवा त्यांचे आंदोलनं, म्हणजे शेतकऱ्यांचं आंदोलन असेल, तरुणांचं आंदोलन असेल, महिलांचं आंदोलन असेल, ती सगळी आंदोलनं बाजूला करून अगदी 2004च्या फील गुड किंवा शायनिंग इंडियासारख्या कन्सेप्टच पुन्हा घेऊन नव्या स्वरूपात, आणि ते स्वरूप कसं आहे, GDPचे आकडे, जगाच्या मोठ्या महाशक्तींच्या तुलनेमध्ये आम्ही किती परफॉर्म करतो हे दाखवण्याचे आकडे, तीच सगळी तो शायनिंग इंडियासारखेच ढोल माध्यमांमध्ये वाजवायचे, तेच आकडे तिथं पेरायचे आणि एक मोठा असा एक भास तयार करायचा की जणू म्हणजे सामान्य माणसाची छाती धडपून जावी की देशाचं इतकं सगळं भलं होत असताना मी माझे व्यक्तिगत प्रश्न कसे काही विचारू, पुढं आणू. आणि म्हणजे तुम्ही म्हणजे सोशल मीडियावरचा जर ट्रेंड पाहिला तर तुमच्या असं लक्षात येईल की थोडा कोणाला त्रास झाला आणि त्यांनी जर त्याचा आक्रोश, त्याचा तक्रार, त्याचा काय आक्षेप जर नोंदवला तर त्याच्यावर तुटून कसे पडतात की ते सैन्याचे जवान जे आहेत ते सीमेवरती एवढी सगळी उन्हातानामध्ये बसून म्हणजे उभं राहून आणि रात्री दिवस तिथं हे करून एवढं देशाची सेवा करताय आणि तुम्हाला काय होते. म्हणजे ही जी आहे ना, ही एक वेगळ्या पद्धतीचं नॅरेटिव्ह सेट करण्याची पद्धत आहे आणि ही विचित्र आहे. त्याचं कारण असं आहे की आपल्या राज्यघटनेपासून तर आपल्या सगळ्या व्यवस्था जी आहे त्याच्या केंद्रस्थानी शेवटचा माणूस असतो, तो आहे, व्यवस्था म्हणून तो आहे. आता राज्यघटनेनुसारच आणि आपल्या व्यवस्थेनुसारच सरकार चालवणाऱ्यांच्या नजरेमध्ये म्हणजे त्यांचा केंद्रबिंदू तो शेवटचा माणूस आहे का, तो जेव्हा नसेल ना त्यावेळेला या पद्धतीच्या विसंगती तयार होतात. एक मोठा फुगा होतो आणि सामान्य माणूस त्याला फक्त टाचणी लावतो आणि सामान्य माणूस ती मतदानाच्या स्वरूपातली टाचणी लावली ते असं होतं. विदर्भात सेम झालं, असं होत नाही. आणि म्हणजे अमरावतीसारखं उदाहरण आहे, चंद्रपूरसारखं उदाहरण आहे, गडचिरोलीसारखं उदाहरण आहे. इवन नागपूरमध्ये नितीन गडकरींसारख्या प्रचंड कर्तबगार माणसाला की ज्यांच्या कामावरती देशभर तुम्ही मतं मागताय, अशा माणसाला लोकसभेच्या निवडणुकीमध्ये गल्लीबोळात जाऊन प्रचार करावा लागतो. याचा रिसेंटमेंटचा तुम्ही लोकांमधल्या नाराजीचा लेवल तुम्ही तपासू शकता की काय आहेत आणि ते स्पष्टपणे निकालामध्ये दिसलं. म्हणजे त्यात वेगळं पण काहीच नाही आहे. सर, आता निकाल तर लागले आहे, इंडियाला स्पष्ट बहुमत दिसतच आहे आणि त्यामध्ये चंद्रबाबू नायडू असो किंवा नितीश कुमार यांची महत्त्वाची भूमिका राहणार आहे. तुम्ही यापुढचं राजकारण कसं बघता? कशा पद्धतीचं सरकार येईल, किती दिवस चालेल, की आता मोदींना सर्वांना सोबत घेऊन चालवावं लागणार आहे, आता एकट्याची भूमिका राहणार नाही, तिथे प्रत्येकांना सोबत घेऊन चालावं लागणार आहे. तुम्ही पुढची भूमिका कशी बघता की पुढचं राजकारण देशातलं कसं राहील? आत्ता आजच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राजीनामा द्यायच्या अगोदर आणि दिल्यानंतर स्पष्टपणे सांगितलं की आता आघाड्यांचं राजकारणाचे दिवस आलेले आहेत म्हणून.
त्यांनी असं पण म्हटलं आहे की निवडणुकीत हार जीत वगैरे होत असते, पण या दोन्ही वाक्य त्यांच्या राजकीय त्यांचं जे वाटचाल आहे त्याच्यात कुठंच फिट बसत नाहीत. कारण त्यांनी कधी आघाड्यांचं राजकारण केलेलं नाही आहे. आघाड्यांचं राजकारण करताना काय काय सहन करावं लागतं हे जरा एकदा मनमोहन सिंगांना, आता PV नरसिंहराव नाही आहेत त्यामुळं त्यांना पण त्याचा फटका बसलेला आहे. आपले एक मोठे नेते विलासराव देशमुख ते असे एकदा अपक्ष आमदाराला म्हणाले होते की त्या मतातलं जेव्हा सरकार चालवत होतं त्यावेळेला की मी चुकीच्या वेळेला मुख्यमंत्री झालो आहे आणि तुम्ही योग्य वेळेला आमदार झालेला. तर हे जे ह्याच्यातली एक कसरत आहे, तारेवरची कसरत असते आणि ती केवळ कसरत म्हणजे ते फक्त दोरीवरून चालतं म्हणून कसरत नाही आहे, तर वरती एक हँगिंग सॉर्ट पण असते, ती लटकती तलवार असते सरकार कधी कोसळेल या संदर्भातली. आणि त्यामुळं हे आघाड्यांचं राजकारण कसं नेमकं शेप घेईल हे खूप इंटरेस्टिंग असेल. आत्ता या सरकारला काही धोका नाही आहे. आत्ता NDAचंच सरकार येणार, कारण नितीश कुमार आणि चंद्रबाबू नायडू हे दोघांनाही आघाड्यांच्या सरकारचा अनुभव आहे आणि हे पण भाजपच्या दृष्टीनं थोडीशी चिंतेची बाब आहे. म्हणजे जे दोन प्लेयर आहेत, जे दोन किंग मेकर आहेत ते त्याच्यात माहीर आहेत. आघाड्यांच्या राजकारणामध्ये काय टेबलवरती डील करायचे या संदर्भातले ते त्यातले ताऊन सुलाकून निघालेत जुने खेळाडू आहेत. ते भाजपच्या सध्याच्या विद्यमान नेतृत्वाला या पद्धतीच्या डीलचा अनुभव नाही आहे. एक वैशिष्ट्यपूर्ण बाब म्हणून तुम्हाला सांगतो, आत्ता काल ज्यावेळेला निकाल आला त्यावेळेला केंद्रातले किती मंत्री पराभूत झाले याची ज्यावेळेला यादी काढत होते त्यावेळेला मंत्र्यांची यादी सुचत नव्हती, म्हणजे आठवत नव्हती. किंवा अजूनही मी रामटेक लोकसभा मतदारसंघात एकदा एका ठिकाणी घरी बसलेला असताना तिथले शेतकरी काही सांगत होते आणि त्यातले एक जण मात्र मोदी सरकारच्या शेतीबद्दलच्या प्रयत्नांची माहिती देत होते. तर मी त्यांचं सगळं ते दुसऱ्यांना देत होते, त्यांची चर्चा चालू होती. मी त्यांना मध्येच एवढंच विचारलं की अरे तुम्ही एवढी खूप छान माहिती देत आहे सरकारबद्दल, ती तर सध्याच केंद्रात कृषी मंत्री कोण आहेत? त्यांना नाही सांगता आलं. आत्ताही आपल्याला सांगता येत नाही. आता मी संपादक असल्यामुळे मी सांगू शकतो की अगोदरच्या सरकारमध्ये राधामोहन सिंग होते, नंतर नरेंद्र सिंग तोमर झाले, मग त्यांना विधानसभेची तिकीट दिली, आता ते विधानसभेचे मध्य प्रदेश विधानसभेचे अध्यक्ष आहेत. नंतर अर्जुन मुंडा यांच्याकडे ते खातं देण्यात आलं. हे मला माहीत असणं ठीक आहे, पण जो त्याचा भुक्तभोगी आहे, तो त्याचा विक्टीम आहे किंवा बेनिफिशरी आहे, दोन्ही आहेत, त्याला त्याचं माहीत नाही. प्रचारामध्ये पण हा प्रश्न विचारला गेला. हां, एक्झॅक्टली. हां, आता मी तुम्हाला सांगतो, आता आघाड्यांच्या राजकारणामध्ये एवढं तरी नक्की होईल की मंत्र्यांची नावं सामान्य माणसांना माहीत होतील. मंत्री ॲक्टिव्ह राहील, मंत्री ॲक्टिव्ह राहील नाही, आणि मंत्र्यांची नावच माहीत होतील. याचा अर्थ असा आहे की एक चालकांवरती अशा पद्धतीची जी सत्ता जी आहे तर ती थोडंसं त्याचं डिसेंट्रलायझेशन होईल, त्याचं विकेंद्रीकरण होईल. ते म्हणजे इतर मंत्र्यांना पण तितकंच महत्त्व मिळेल. कॅबिनेटच्या मिटिंगमध्ये मंत्र्यांचे प्रस्ताव आता त्यांना येतील किंवा त्यांना ठेवता येईल. फार डिटेलमध्ये जाण्याची गरज नाही, पण या सरकारला धोका नाही आहे. हे सरकार चालेल. नवा ट्विस्ट जोपर्यंत काही येत नाही, आणि माझ्या ऑब्झर्वेशननुसार जो नवा ट्विस्ट येईल तो बिहारमधल्या जातगणनेसारख्या मुद्द्यावरती आहे. त्याचं कारण असं आहे की बिहारमधली जातगणना आत्ताच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसनी त्यांच्या न्यायपत्रामध्ये केलेली जातगणनेची आणि आर्थिक गणनेची घोषणा, आरक्षणाची टक्केवारी 50% वरती नेऊ असा दिलेला शब्द, त्यामुळं त्यांना मिळालेलं यश, या सगळ्यांचा जर विचार केला तर कास्ट किंवा जात हा फॅक्टर समजला जाणाऱ्या जेवढे काही राजकीय आणि त्या फॅक्टरचा राजकीय लाभ काय असू शकतो हे समजून घेणारे जेवढे राजकीय पक्ष आहेत ते या पद्धतीचं प्रेशर वाढवतील. आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं की आम्हाला आरक्षणाच्या मुद्द्याचा फटका बसला, आम्ही निर्णय घेऊन सुद्धा. हे आरक्षणाचे जे मुद्दे आहेत ते थोडासा या इलेक्शनचा थोडासा थकवा दूर झाल्यानंतर वरती येतील, चर्चेला येतील. आणि त्यावेळेला पहिली डिमांड अशी होईल की हे आरक्षणाची जी काही 50% मर्यादा आहे ती हटवण्यासाठी केंद्र सरकारने निर्णय घेतले पाहिजेत. आणि त्याचबरोबर जातगणना देशव्यापी जातगणना व्हायला पाहिजे. आणि याच्यातला OBC हा फॅक्टर खूप महत्त्वाचा आहे. देश पातळीवरती OBCचा फॅक्टर महत्त्वाचा आहे. बिहार सरकारने जातगणना एक्झॅक्टली केलेलीच. आणि हे आपण विसरायचं नाही की निवडणूक प्रचारामध्ये जरी तेजस्वी यादवांनी जातगणनेचं सगळं क्रेडिट घेतलं, 75% रिझर्वेशनचं सगळं क्रेडिट घेतलं, 4.5 लाख शिक्षकांच्या नोकर भरतीचं सगळं क्रेडिट जरी घेतलं, त्यावेळेला तेजस्वी यादव हे जे उपमुख्यमंत्रीच होते, मुख्यमंत्री नितीश कुमार होते.
आणि त्यामुळं नितीश कुमारांना माहीत आहे की या फॅक्टरचे काय काय फायदे होऊ शकतात आणि ते आत्ता NDA सरकारमधला किंग मेकर आहेत. हा भाग आहे. सर, शेवटचे 2 प्रश्न विचारतो. निवडणूक निकाल लागल्यात, महाराष्ट्रामध्ये तर भाजपाला मोठा फटका बसला आहे. आता महाराष्ट्र भाजपा अंतर्गत कलह अशा पद्धतीची परिस्थिती सध्या दिसत आहे. कारण आता आजच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की राजीनामा द्यायचा आहे किंवा मंत्रिपदातून मला मोकळं व्हायचं आहे अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली आहे. काही नेते सागर बंगल्यावर जाऊन त्यांची समजूत काढणार, आता वेगवेगळ्या चर्चा होत आहे. तुम्ही कसं बघता या घटनेकडे? नाही, फारसं काही होणार नाही आहे. त्याचं कारण असं आहे की कदाचित फडणवीसांची ती जी मागणी आहे ते त्यांचे पक्षाचं जे नेतृत्व आहे ते मान्य करेल. कदाचित त्यांना पूर्ण 2 पॉसिबिलिटीज आहेत त्याच्यामध्ये. एक तर पूर्णपणे त्यांना पक्षाच्या कामासाठी मोकळं केलं जाईल किंवा त्यांना दिल्लीला नेलं जाईल आणि त्यामुळे त्यांचे रोल बदलतील. याच्या पलीकडे फारसं होणार नाही आहे. कारण भाजपमध्ये जे निर्णय घेतले जातात ते संघाचं म्हणणं काय आहे, पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाचं म्हणणं काय आहे आणि त्यामुळं अंतर्गत वाद भारतीय जनता पक्षामध्ये होणं शक्य नाही आहे. तिथं काँग्रेससारखी अंतर्गत लोकशाही नाही आहे आणि त्यामुळं फार काय होणार नाही. आत्ता निवडणूक निकाल विसरण्याच्या कालावधी जेवढा असेल तर तेवढ्यापुरतंच होईल. आर्ग्युमेंट्स होतील, काउंटर आर्ग्युमेंट्स होतील. खरंच भाजपचा पराभव झाला का? आजच फडणवीसांनी सांगितलं की पराभव झालेला नाही आहे आमचा, आम्हाला मुंबईत थोडी मतं जास्त मिळाली आहेत, आमची 1% मतं कमी होऊन जागा मात्र एवढ्या कमी झाल्या आहेत, शिवसेनेच्या उद्धव ठाकरेंच्या मतं 1% वाढल्या पण जागा एवढ्या वाढल्या आहेत. असं काय त्याचे फळाफोड केली जाईल. त्यामुळे फारसं काही होणार नाही. महाराष्ट्रातला सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असा आहे की गेले 2-2.5 वर्ष महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका नाही आहेत. त्या निवडणुका का झाल्या नाहीत? कारण राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना फोडल्यानंतर जो उद्धव ठाकरे आणि शरद पवारांच्याबद्दल जी सहानुभूती तयार झाली त्या सहानुभूतीचा फटका आपल्याला बसू नये लोकल बॉडीजमध्ये, म्हणून त्या निवडणुका झालेल्या नाही आहेत. आणि आत्ता त्या निवडणुका घेण्याला वेळच नाही कारण तुमच्या 3 महिन्यावरती विधानसभा आलेली आहे. त्यामुळं लोकसभेच्या निवडणुकीच्या काळामध्ये लोकसभेच्या उमेदवारांना भाजपच्या आणि महायुतीच्या ज्या त्रासाचा सामना करावा लागला, निवडणुका नसल्यामुळं तिसरी फळी ॲक्टिव्ह नाही आहे, त्यांच्याकडं रिसोर्सेस नाहीत, त्यांच्याकडं पैसे नाही आहेत, ते लोकांमध्ये जाऊन मोकळेपणाने काम करू शकत नाही आहेत आणि त्या सगळ्याचा त्रास जो आहे तो लोकसभेच्या उमेदवारांना झाला आहे. तसाच प्रकार आत्ता मध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका नाही झाल्या तर विधानसभेच्या वेळेला होण्याची भीती आहे आणि तो मात्र मोठा फॅक्टर आहे महाराष्ट्रातल्या राजकारणामधला. याच्यापेक्षा काही फारसं वेगळं. हाच मुद्दा तुम्ही आज तुमच्या लेखामध्ये पण म्हटला आहे की भारतातील सामान्य माणसाचा सामूहिक शहाणपण हा तुमचा आजचा एक अग्रलेख आहे. तर त्याबद्दल पण अनेक प्रतिक्रिया येत आहे आणि तुमच्या एक जो दुसरा लेख आहे की त्याच्यामध्ये तुम्ही भाजपाने त्यांच्या मर्यादा ओलांडल्या. कुठल्या मर्यादा ओलांडल्या थोडक्यात तुम्ही सांगा. नाही, असं आहे की पक्षीय राजकारण आहे, आपल्याकडे मल्टी पार्टी डेमोक्रेसी आहे आणि प्रत्येक पक्षाची म्हणून आयडियॉलॉजी असते, प्रत्येक पक्षाची म्हणून एक संरचना असते, प्रत्येक पक्षाच्या कामाची वेगळी पद्धत असते. त्या पक्षातल्या नेतृत्वाचं एकूण आपली पार्टी हँडल करण्यापासून तर निवडणुका लढण्यापर्यंत सगळ्या जे काही प्रोसेस असते त्या संदर्भातली असते. आम्ही सगळ्यात मोठा आहे, मी समजा आम्ही 5 भाऊ होतो आणि आमच्या घरातला मी सगळ्यात मोठा भाऊ आहे, तर मी घर कसं चालवायचं या संदर्भात जेव्हा सामूहिकपणे बसू त्या संदर्भात चर्चा करू शकतो. पण मी भावानी त्याच्या वैयक्तिक म्हणजे त्याच्या कुटुंबासाठी त्याची पत्नी मुलं या संदर्भात जेव्हा घराचा एकत्रित प्रश्न येईल त्यावेळेला त्याच्यावर चर्चा होऊ शकते. परंतु ज्यावेळेला त्याच्या वैयक्तिक पत्नी मुलांच्या संदर्भातला एखादा निर्णय असेल तर मी त्याला असं नाही सांगू शकत की तू असंच केलं पाहिजे तसंच केलं. केवळ मोठा आहे या नात्याने. पक्ष फुटले त्यासाठी भाजप जबाबदार आहे असा एक लोकांचा संशय आहे, म्हणजे आरोप आहे. हा आहेच भाग. पण त्यापेक्षा महत्त्वाचं असं आहे की जागा वाटपाच्या वेळेला भाजपचा खूप हस्तक्षेप होता. त्यात पक्षांचेच लोकांच्या तक्रारी आहेत. उमेदवार नसतानासुद्धा जागा लढवण्याचा प्रयत्न झाला. मग उमेदवार नसेल तर उमेदवार दिले गेले. आता उमेदवार दिले गेले मग उमेदवारांना त्यांच्या पक्षाला लढू द्यावं. आपण जेवढी अलायन्स म्हणून जेवढं आपल्याला घटक पक्ष म्हणून जेवढी मदत करायची तेवढं करावं. पण नाही, त्याची सगळी प्रचार यंत्रणा कशी राहील, त्याचे बाकीचे सगळी
व्यवस्था कशी राहील हे पण सगळं तुम्हीच जर करणार असेल तर मग त्या पक्षाने काय त्यांनी तुमच्या तिकिटावरती म्हणजे परभणीचं उदाहरण खूप म्हणजे तुम्हाला ज्या वेळेला महादेव जानकर शरद पवारांच्या जवळ जात आहेत असं म्हटल्यानंतर त्यांना बोलवून घेऊन सगळं मनोमिलन वगैरे सगळं करून नाराजी वगैरे दूर करून केलं काय तर राष्ट्रवादीच्या कोट्यातली जागा त्यांना दिली, त्यांना त्यांच्या पक्षाच्या तिकिटावर आणि त्यांची सगळी प्रचार यंत्रणा जी आहे ती भाजपने हाताळली. रामटेकला पण तेच रामटेकला सेम केलं की जागा म्हणजे तो विद्यमान खासदाराला बाजूला करून तो नको आणि का नको तर पक्षातल्या नेत्यांना नको आहे सर्वेचं कारण दिलं. असं नाही होत ना. मग तुम्ही जो नवीन दिलेला उमेदवार आहे तो निवडून आणायचा तुम्ही डेफिनेटली प्रयत्न केला परंतु मतदारांना ते नाही आवडलं. मतदारांना असं लक्षात आलं की हे तुम्ही तुमच्या ज्या काही लक्ष्मण रेषा आहे ते तुम्ही ओलांडून सगळं माझ्याच तंत्राने चाललं पाहिजे, माझ्याच नियंत्रणाने चाललं पाहिजे, हे काही योग्य नाही आहे. आणि पण मल्टी पार्टी डेमोक्रेसीमध्ये तर अजिबातच योग्य नाही. तर तो भाग होता. चला खूप खूप धन्यवाद सर तुम्ही या सर्व माहिती दिल्याबद्दल. तर शुभेच्छा. श्रीमंत माने सरांनी आपल्याला खूप सविस्तरपणे या निवडणुकांचं विश्लेषण केलं आहे. याचा निश्चितच आपण सर्वांनी हा व्हिडिओ बघून विचार करावा. तुम्हाला काय वाटतं त्याबद्दल सुद्धा आम्हाला कमेंट करावी आणि यासारख्या अनेक इंटरव्ह्यूज बघण्यासाठी ॲट पोस्ट मराठीला फॉलो करा.